नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आज दुपारनंतर व मध्यरात्रीपर्यंत 20 ते 22 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। आजपासून पुन्हा एकदा मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात देखील काही भागामध्ये झालेली आहे। तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व तुम्हाला एक मित्रांनो छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राइब करत नाही तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आपण आज विदर्भ पासून सुरुवात करूयात मित्रांनो। आज आहे 26 जून दुपारी नंतर व आज रात्री या ठिकाणी विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। वाशिम, अकोला, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपण बघू शकताय नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। धुळे व आसपासच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच मालेगाव, साक्री, नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस लगेचच दुपारनंतर पाहायला मिळते। तर जळगावमध्ये देखील भाग बदलत या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मनमाड, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, खेड या भागामध्ये आपल्याला जोरदार मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस ढगफुटी सदृश हा पाऊस असेल। आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच बीड, गेवराई, मांजलगाव, चौसाळा, बीड या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर परळी व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसेच धाराशिव जिल्ह्यात देखील आपल्या तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूमपरांडा, वाशी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व आज मध्यरात्रीला पाहायला मिळते। तर नागपूर, उदगीर, औसा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर या पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।